पंढरपूरच्या पवित्र भूमीतून राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आता मोठा संघर्ष उभा राहणार आहे। 12 जूनपासून आमदार रोहितदादा पवार हे पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग या ऐतिहासिक आंदोलनाला सुरुवात करणार आहेत। राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचा आरोप करत महाराष्ट्र शेतकरी अन्नत्याग समितीनं राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। निसर्गाची अवकृपा, वाढता उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात अटी आणि शर्तीच्या चाळणीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून दूर राहिले असा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार रोहितदादा पवार पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रमुख 7 मागण्या पुढे ठेवण्यात आल्या आहेत। त्यामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी, OTS योजनेतील जाचक अटी रद्द करणे, थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच्या अटी शिथिल करणं, 2017च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या 6,56,000 शेतकऱ्यांना लाभ देणे, पीक विमा योजनेतील जाचक ट्रिगर अटी रद्द करणे आणि खरीप पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे। शेतकरी हा जगाला जगवणारा पोशिंदा आहे, मात्र आज त्या शेतकऱ्याला स्वतःच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। कर्जाच्या ओझ्याखाली अनेक शेतकरी कुटुंब अडचणीत सापडले आहेत। त्यामुळे हा लढा केवळ एका नेत्याचा किंवा एका समितीचा नसून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या सन्मानाचा, अस्तित्वाचा आणि भवितव्याचा लढा असल्याचं समितीने म्हटलं आहे। 12 जूनपासून पंढरपूर येथे सुरू होणाऱ्या या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र शेतकरी अन्नत्याग समितीच्या वतीने करण्यात आलं आहे।